दरम्यान शिरूरचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंनी मुख्यमंत्र्यांना आवाहन केलंय। वाचाळवीरांना आवरा अशी पोस्ट त्यांनी केलेली आहे। माकडाने जाळपोळ केली तर त्याच्या हाती कोलीत देणाऱ्याचा दोष असतो असं कोल्हेंनी सुनावलंय। यावर प्रतिक्रिया देताना नेमकं ते काय म्हणाले ते आपण पाहूयात। सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विचार करा। आपण केवळ एका पक्षाचे नाही तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात। आपण महाराष्ट्राच्या संस्कृतीचं रक्षण करणार की पक्षातील वाचाळवीरांचं रक्षण करणार? महाराष्ट्र आपल्या निर्णयाची वाट बघतोय। माकडाच्या हाती कोलीत दिल्यावर त्याने आग लावल्यास ते कोलीत हाती देणाऱ्याचा दोष असतो। सत्तेच्या वळचणीला असू तर काहीही खपू शकते हा समज दृढ झालाय। भविष्यकाळ माफ करणार नाही। वाचाळवीरांनो, आपली पात्रता काय, आपण बोलतोय काय याचा विचार करा। स्वतः खासदार अमोल कोल्हे फोनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अमोलजी, खरं तर तुमची प्रतिक्रिया, तुमची पोस्ट आम्ही आत्ताच वाचून दाखवलेली आहे। काय म्हणणं तुम्ही मुख्यमंत्र्यांना काय आवाहन करताय? कालचं जे काही विधान आहे, एक आमदार, सत्ताधारी पक्षातला एक आमदार अशा पद्धतीनं जर विधान करत असेल तर माननीय मुख्यमंत्री महोदयांचं राज्याचे प्रमुख म्हणून यावर नेमकं त्यांची भूमिका काय? कारण महाराष्ट्राला एक समृद्ध अशी सुसंस्कृत राजकारणाची परंपरा आहे आणि ही दिवसेंदिवस पायदळी तुडवली जात असताना माननीय मुख्यमंत्री महोदय शांत बसणार का? हा एक फार म्हणजे ही एक संतापजनक, उद्वेगजनक खरी तर प्रतिक्रिया आहे। कारण आपण या राजकारणाचा एक भाग आहोत आणि असं असताना या राजकारणाचा स्तर जर वारंवार दिवसेंदिवस रोज घसरला जात असेल आणि अशा पद्धतीची वक्तव्य जर येणार असेल तर ही महाराष्ट्राला भूषणावह आहेत का याचा एकदा तरी विचार करावा। म्हणजे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण महाराष्ट्र म्हणतो त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी माणूस मेल्यानंतर वैर संपतं असा विचार मांडलेला आहे। तिथे आपण ज्यांनी सहकार क्षेत्रामध्ये योगदान दिलेलं आहे, ज्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जडणघडणीमध्ये योगदान दिलेलं आहे, अशा व्यक्तींना, दिवंगत व्यक्तींच्या विषयी इतक्या खालच्या पातळीवर जाऊन जर एक आमदार जर विधान करत असेल तर मग याची शरम वाटू नये? हा उद्वेगजनक सवाल आहे की आपण कुठल्या पातळीवर राजकारण घेऊन जातो आहोत। राजकीय विरोध समजू शकतो, भूमिकांना विरोध समजू शकतो, पॉलिटिकल डिफरन्सेस आपण समजू शकतो, पॉलिसीला विरोध आपण समजू शकतो, पण अशा पद्धतीने जर पातळी सोडून राजकारण व्हायला लागलं तर माननीय मुख्यमंत्री महोदयांकडून एक अपेक्षा आहे की अशा पद्धतीनं कारवाई व्हावी, की अशा पद्धतीनं वक्तव्य करणाऱ्यांना एक सतत ताकीद देण्यात यावी, जेणेकरून महाराष्ट्राची जी एक प्रतिमा आहे ही प्रतिमा मलिन होऊ नये। आणि महाराष्ट्राच्या विधानसभेचा सदस्य अशा पद्धतीनं जर हे करत असेल तर मग हे असं होतंय का की सत्तेच्या आड आहोत आपण, सत्तेचा वरद हस्ते आपल्याला, त्यामुळे आपण काही बोललं तरी चालतं, तर मग या सगळ्यातला काही अर्थ राहणार नाही। नक्कीच हे वक्तव्य खूप धक्कादायक आहेच, मात्र यावर कारवाई होते का पक्षाकडून हे पाहायला लागेल। अमोलजी, खूप धन्यवाद तुमच्या एक फक्त शेवटचं समाप्त करतो। ही भारतीय जनता पक्ष ज्या नैतिकतेच्या गप्पा मारतो ना, त्या नैतिकतेला हे आव्हान आहे आता की ही नीतिमत्ता खरोखर आपण जपणार आहे का? ज्या पक्षाच्या विषयी पार्टी विथ डिफरन्स कधीतरी म्हटलं जात होतं, हा पक्ष हे सगळं मान्य करतोय का? की अशा पद्धतीनं ही वक्तव्य झाली तर मग उठसूट सगळ्यांच्या बाबतीत अशी वक्तव्य व्हायला सुरुवात होईल। तर याला वेळीच पायबंद माननीय मुख्यमंत्री महोदय घालणार की नाही, हा सरळ एक सुसंस्कृत राजकारणाची अपेक्षा ठेवणाऱ्या, मी लोकप्रतिनिधी नाही म्हणत, मी नागरिकाचा प्रश्न आहे हा माननीय मुख्यमंत्री महोदयांना। अमोलजी, धन्यवाद या प्रतिक्रियेबद्दल। धन्यवाद। तर अशा वादग्रस्त विधानाची त्या पक्षानं नोंद घेतली पाहिजे असं राज्याचे उपमुख्यमंत्री